नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहे ऑपरेशन ऑफ इरेशनल नंबर. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये हे आपण पाहिलं की इरेशनल नंबर असतो आणि त्याला सिम्प्लिफाय कसं केलं जातं. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं मी तुम्हाला हे सांगितलं होतं की ह्या रॅडिकल साईनमध्ये म्हणजेच रूटमध्ये असा नंबर आहे की जो कुठल्या तरी नंबरचा स्क्वेअर असेल. जसं की मी इथं नाही घेतला तर याला आपण 3 लिहू शकतो. याच्यामध्ये जर ए स्क्वेअर असा एक नंबर आहे त्याला आपण ए लिहू शकतो. पण जर ह्या साईनमध्ये जर परफेक्ट स्क्वेअर नंबर नसेल तर त्याला आपण असं बाहेर लिहू शकत नाही. म्हणजे सांगण्यात तात्पर्य ज्यावेळी याच्या आतमध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर येत असेल तर तो रॅशनल नंबर असेल, तो इरेशनल नंबर नसेल. तर आता आपण पाहणार आहे ऑपरेशन ऑन इरेशनल नंबर. तुम्हाला याची जास्तीची माहिती पाहिजे असेल किंवा इरेशनल नंबर काय असतो, त्याला सिम्प्लिफाय वगैरे कसं करायचं, तुम्ही याच्या आधीचं लेक्चर पाहू शकता. तर आपण याच्यामध्ये आता ऑपरेशन पाहणार आहे इरेशनल नंबरवरचं ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन. तर आपण ॲडिशन पाहू. जसं की बघा इथं रूट ऑफ 3 आहे, रूट ऑफ इथं 2 रूट ऑफ 3 आहे आणि इथं परत रूट ऑफ 3. तर बघा कधी लक्षात घ्या इरॅशनल नंबरचे ॲडिशन करत असताना आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायची की याच्यामध्ये जो तुमचा इरॅशनल नंबर आहे त्याच्यामध्ये हा जो आतमध्ये असणारा नंबर आहे त्याला आपण रॅडिकल काय म्हणतो, रॅडिकल. तर हा रॅडिकल सारखा असायला पाहिजे. जर रॅडिकल सारखा असेल तरच आपण याला ॲड करू शकतो. आणि हा रॅडिकल जसं इथं रूट ऑफ 3 हा किती वेळेस आहे हे सांगणारा नंबर याच्या समोर असेल. जसं की इथं जसं 2 आहे तर आपण असं म्हणूया 2 टाइम्स रूट 3 आणि याच्यामध्ये मला कुठलाही नंबर नाही, इथंही नाही, इथं नाही. याचा अर्थ इथं 1 असतो. भलेही तो तिथं नंबर दिलेला असेल. इथं बघा हा रूट 3 एक वेळेस आहे, हा 2 रूट 3 आहे आणि हा रूट 3. तर याची ॲडिशन होईल 2 + 1 3 आणि हा एक 1 इथं होती 4. तर अशा प्रकारे ज्या वेळेस आपण ॲडिशन करू किंवा सबट्रॅक्शन करू तर याच्यामध्ये रॅडिकल सारखा असला पाहिजे. जसं मी आता इथे असं घेतलं 5 रूट ऑफ 8 मायनस 3 रूट ऑफ 8. तर बघा याच्यामध्ये आपल्याला दिसेल की इथं रॅडिकल किती आहे, ए, आणि याच्यामध्ये रॅडिकल आहे. तर याच्यामध्ये सबट्रॅक्शन होईल. तर इथं येतील 5 मायनस 3 किती होतील 2 आणि हा रूट ए इथं लिहायला विसरायचा, बरोबर आहे. पण इथं असं असेल जसं मी इथे घेतलं 3 रूट ऑफ 3 आणि इथे घेतलं 2 रूट ऑफ 2. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन होणार नाही, ॲडिशन सबट्रॅक्शन होणार नाही. हे स्वतः एक इरॅशनल नंबर आहे. अलग लक्षात किंवा याला आपण बायनॉमियल सर्ड म्हणतो. आलं लक्षात. तर याच्यामध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होणार नाही. ज्यावेळेस आपण इरॅशनल नंबरवर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस ही गोष्ट लक्षात घ्यायची की रॅडिकल सारखे असले पाहिजे. आता बऱ्याच वेळेस मी तुम्हाला आधी म्हटलं की याची सिम्प्लिफिकेशनची गरज का पडते. जसं की आता तुम्हाला पुन्हा असं दिलं अंडर रूट ऑफ इथं दिलं 45 प्लस अंडर रूट ऑफ 2 रूट ऑफ 5 याची ॲडिशन करा. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना अशी अडचण की इथं तर रूट 5 आहे, इथं रॅडिकल सारखा नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की याला सिम्प्लिफाय करता येईल आणि याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपण याची ॲडिशन करू शकतो. सरळ सरळ तुम्हाला असं देऊन टाकणार नाही की असं हे तर सोपं आहे. बघा इथे मी घेतलं 7 रूट ऑफ 2 प्लस 3 रूट ऑफ 2 आणि इथे घेतलं मायनस रूट ऑफ 2. तर याच्यामध्ये रॅडिकल सारखा याच्यामध्ये काही अडचण येत नाही. जसं 7 रूट ऑफ 2 मधून 7 रूट ऑफ 2 आणि 3 रूट ऑफ 2 हे होते 10 रूट ऑफ 2 आणि 10 मधून इथं काही नाही, इथं 1 असतो. तर 10 मधून जर इथं 1 मायनस केला तर इथं राहतील 9 रूट ऑफ 2. पण याच्यामध्ये आपण तसं करू शकत. म्हणून आपल्याला सिम्प्लिफिकेशनची गरज पडते. जर आपण याला सिम्प्लिफाय केलं जसं मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की याला आपण 9 × 5 लिहू शकतो आणि हे ऑलरेडी सिम्प्लिफाय आहे कारण आपण रूट 5ला या 5ला असं लिहू शकत नाही याच्यासारखं. म्हणून याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर कुठला आहे तर 9. तर हा 9 बाहेर येईल आणि हा 3 होईल. तर याला आपण 3 रूट ऑफ 5 असं लिहू आणि बघा हे 2 रूट ऑफ 5 आहे. तर हे आता ॲड होईल. आलं लक्षात. हे होतील 5 रूट ऑफ 5. ओके. तर अशा प्रकारे इरॅशनल नंबरवर ऑपरेशन करत असताना आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळी आपण इरॅशनल नंबरला ॲड करू तिथं रॅडिकल सारखा असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आणि ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी दोघी गोष्टी सारख्या असल्या पाहिजे. ॲडिशन करा की सबट्रॅक्शन ह्या दोघी गोष्टी सारख्याच आहेत. आता आपण पाहू मल्टिप्लिकेशन काय असेल. जसं आपण ॲडिशन तर पाहिलं, आता आपण पाहू मल्टिप्लिकेशन ऑन इरॅशनल. तर बघा मल्टिप्लिकेशनमध्ये काय असणं गरजेचं आहे तर याच्यामध्येही रॅडिकल सारखा असणं गरजेचं आहे. बघा जसं मी इथे म्हटलं रूट एक्स इंटू रूट एक्स. तर बघा मल्टिप्लिकेशनमध्ये जर 2 रॅडिकल सारखे असतील इथं रूट एक्स तर याचं मल्टिप्लिकेशन एक्स. ठीक आहे. जसं आणखी इथं मी घेतलं 5 रूट ऑफ 2 इंटू इथे घेतलं फक्त रूट ऑफ 2. इथं लक्ष द्या. याच्यामध्ये भरपूर मुलांना अडचणी येतात. तुम्ही 10th क्लासचा विचार केला तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये या छोट्या गोष्टी येतात आणि 9th क्लासमध्ये रिअल नंबर म्हणून एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये पूर्ण इरेशनल नंबरचा हा टॉपिक आहे. जसं की सिम्प्लिफिकेशन ऑफ सर्ड, याला सर्ड वगैरे बोललेलं आहे त्याच्यामध्ये.
ठीक आहे. तर आपण ते नाही पाहणार आहे. हा जो टॉपिक आहे जनरलमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना समजला पाहिजे याच्याकरता हे लेक्चर आपण इथं घेतलेलं आहे. पहा जसं 5 करतो की तुम्ही आता बोललो की याच्यामध्ये काही साईन नसेल तर मल्टिप्लायचं साईन असतं, भले इथं साईन दिलेलं नसेल. बघा 5 तसा घेऊन घ्या आणि √2 आणि √2 हे होऊन जातील तुमचे 2. तर याचं जे फायनल आन्सर असेल ते तुमचं 10 बरोबर आहे. तर मल्टिप्लिकेशन करत असताना हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की त्याच इरॅशनल नंबरचं मल्टिप्लिकेशन होईल त्याच्यामध्ये हे रॅडिकल सारखे असते. जर इथं असं आहे √x × √y तर याचं मल्टिप्लिकेशन होणार नाही. बट आपण याला हे वेगवेगळ्या रॅडिकल साईनमध्ये तर आपण याला एकाच रॅडिकल साईनमध्ये असं लिहू शकतो. ठीक आहे. तर बघा इथं आपण पाहू शकतो की सारखे रॅडिकल असतील तर त्याचं मल्टिप्लिकेशन हे अशा प्रकारे होते. आता आपल्याला हे पाहायचं की बा √x × √x एक्सच का होतं. तर याच्या मागे ही रूल ऑफ इंडायसेस आहे. विदाऊट बेसिक कुठल्याही गोष्टी अशा येत नाही. आपल्याला याचा बेस माहीत पाहिजे. जसं की बघा इथं √2 × √2 काय झाले आणि इथं √x × √y हे √xy किंवा याची पॉवर ऍड का नाही झाली किंवा याचं उत्तर असंच का आलं, या बाकीच्यांचं असं उत्तर काय आलं तर आपण हे बघतो. बघा इथं आपण √x × √x x का झाले हे पाहणार आहे. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्यावेळेस ह्या चिन्हामध्ये एखादा नंबर असेल तर आपण त्याची पॉवर 1/2 अशी देऊ शकतो. तर आपण या √x ला 1/2 याची पॉवर अशी लिहिली. त्याच्यानंतर इथं x ची पॉवर याची पण 1/2 लिहिली. तर बघा इथं जर बेस सारखा असेल, बेस रूल ऑफ इंडायसेस नुसार जर बेस याला बेस म्हणतो आपण तर त्याचे इंडेक्स ऍड होतात. तर इथं बघा बेस सारखा आहे तर याला एकच वेळेस जसं तसं लिहून घेतलं आणि या वरच्यांना आपण ऍड करू 1/2 + 1/2. तर बघा तुम्ही जर ॲडिशन ऑफ फ्रॅक्शन पाहिलं असेल तर फ्रॅक्शनमध्ये आपण शिकलोय की जर हा डिनॉमिनेटर सारखा असेल तर आपण त्याला जसं तसं लिहितो. हा डिनॉमिनेटर दोघीचा सारखा असेल, सेम असेल तर आपण जसं तसं लिहितो आणि न्यूमरेटर ॲड करतो. तर 1 + 1 किती होते 2 आणि हे झाले कॅन्सल. म्हणून याचं उत्तर असं येते. म्हणून याच्यापुढे ह्या गोष्टी नाही लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. पण आपल्याला माहिती पाहिजे की असं का होतं. बट याच्यापुढे आपण कधी लक्षात घ्यायचं की सारखे रॅडिकल असतील जसं की √3 × √3 तर याचं मल्टिप्लिकेशन 3. आता याच्या मागे बघा कसं कारण आणखी मी असं म्हणू शकतो. तुम्हाला वाटतं की दोघी रॅडिकल वेगवेगळे असतील तर त्याला आपण एकाच अंडररूटमध्ये टाकलं तर बघा काय होईल. एकाच अंडररूटमध्ये दोघीला टाकलं तर बघा हे 9 होऊन जातील. आणि मी सांगितल्यानुसार इथं हा परफेक्ट स्क्वेअर आला म्हणून याचं उत्तर 3. म्हणजे √3 × √3 येतं याच्या मागचं हे कारण आलं लक्षात. म्हणून कोणतेही दोन सारखे रॅडिकल असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. जसं इथं बघा आता इथं मी 3√7 दिलं आणि इथं 2√7. बघा याच्यामध्ये जे बाहेरचे नंबर आहे त्याचा आधी आपण मल्टिप्लिकेशन करू. 3 × 6 आणि इथं बघा √7 × √7 याचं सुद्धा मल्टिप्लिकेशन होईल आणि हे होऊन जाते 7. तर इथं आपण घेऊ शकतो की याचं मल्टिप्लिकेशन 42 आहे. तर अशा प्रकारे आपण इरॅशनल नंबरमध्ये मल्टिप्लिकेशन करू शकतो. पण त्याच्यामध्ये हा रॅडिकल सारखा असणं खूप गरजेचं आहे. आणखी आपण 1-2 न्यूमरिकल घेऊ. जसं मी इथे असं दिलं x √x × x²√x. बघा की इथं जे व्हेरिएबल सारखे इथं x आणि x सारखे इथं नंबर न घेता आपण व्हेरिएबल घेतो. तर बघा याची पॉवर 1 असेल, जर काही पॉवर नसेल तर 1 असते. तर याच्यामध्ये याची पॉवर ॲड होऊन जाईल x × x² होऊन जातील x2. आणि बघा मी आत्ताच म्हटलं होतं √x × √x होतील x आणि फायनल याचं उत्तर येईल याची पॉवर 1 आहे आणि याचं फायनल उत्तर येईल x⁴. अशा प्रकारे आपण इरॅशनल नंबरला मल्टिप्लाय करू शकतो. पण कंडिशन काय असली पाहिजे, पुन्हा पुन्हा सांगतोय की याच्यामध्ये रॅडिकल सारखा असला पाहिजे. ठीक आहे. आता आपण हे पाहणार आहे की डिव्हिजन काय असते. आता काय पाहू डिव्हिजन. तर बघा डिव्हिजन करताना जसं मी इथं एक उदाहरण घेऊ. √125 आहे आणि इथं √25. तर बघा आपण याला कसं लिहू शकतो. कसं का हे दोघी वेगवेगळ्या रूटमध्ये असतील तर आपण याला एकाच रूटमध्ये लिहू शकतो. असं म्हणजे दोघींसाठी रॅडिकल साईन वेगवेगळा. पण तुम्ही जर असं दिलेलं असेल तर याला असंही लिहिलं 1/25 तरी चालतं. मग याला बघा याने डिवाइड केल्या जाते. जसं आपण याला डिवाइड केलं 25 5 टाइम्स याला बघायचं. ठीक आहे. ते याचं उत्तर येईल √5. आता हे बघायचं आपल्याला की हा कोणाचा स्क्वेअर आहे. तर हा कुठल्याही नंबरचा स्क्वेअर आहे त्याच्यामुळे हा असाच असणार आहे. आणखी काम आपण आणखी उदाहरण जसं बघा इथं लिहिलं तुम्हाला √28 डिवायडेड बाय √20 हे उदाहरण आपण. तर याला आपण कसं सोडू बघा. याला असंही लिहिलं तरी चालतं √28 डिवाइड बाय √20 एकच गोष्ट आहे. आता या वरच्या एक तर असं लिहा, एक तर मग याला आधी सिम्प्लिफाय करू. बघा याला आपण 4 × 7 असं लिहू शकतो आणि याला आपण 20 ला असं लिहू शकतो 4 × 5. तर याच्यामध्ये बघा 4 परफेक्ट स्क्वेअर आहे तर बाहेर आला तर 2 होईल आणि अंडररूटमध्ये किती येतील 7 राहतात. आणि बघा हा 4 परत बाहेर आला तर हा 2 बाहेर येईल आणि इथं 5.
हे 2 कॅन्सल झाले, याचा फायनल आन्सर येईल √ऑफ, असं बी लिहू शकता तुम्ही √7/√5 आणि याला एकच रूट दिलं असं √7/5 तरी चालेल. म्हणजे आपण याला असंही सोडू शकतो जसं की हे दोघीला एकाच अंडररूटमध्ये टाकून देऊ. तर बघा या दोघी कुठल्या टेबलमध्ये येत आहे आपण पाहू. तर हे येतात हा 4च्या टेबलमध्ये येतो आधीचा, याला 4च्या टेबलमध्ये 7 टाइम्स जातो आणि या 4च्या टेबलमध्ये 5 टाइम्स. तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल 7. तर अशा प्रकारे इरेशनल नंबरचं डिव्हिजन केलं जाते. पण याच्यात खूप महत्त्वाचं आहे की तुमचं ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. तर ॲडिशन आणि सबट्रॅक्शन आपल्याला इरेशनल नंबरची आली पाहिजे. भरपूर विद्यार्थ्यांना याच्यामध्ये खूप अडचण येते, त्यांना लवकर समजतच नाही. ठीक आहे, जसं आता तुम्हाला असं दिलं 3√5 प्लस √5 मायनस 2√5. तर बघा इथं रेडियन्स आहे 5 5 5. इथं काही नंबर नाही, तर 1 असतो. तर बघा 3 आणि 1 किती होतील 4 आणि 4 मधून हे 2 आपण मायनस केले तर याचं फायनल आन्सर येईल 2√5. ठीक आहे, तर ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. मल्टिप्लिकेशनचा विचार केला तर मी इथे दिलं 3√3 into 2√3. मी आत्ता सांगितलं होतं 3 आणि 2चं मल्टिप्लिकेशन 6 होईल. √3 into √3 किती होतील 3. आता याचं फायनल आन्सर येईल 8. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःच नंबर घेऊन त्याची प्रॅक्टिस जर आपण केली, ठीक आहे, तर आपण ह्या टॉपिकला पूर्णपणे समजून घेऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा याचे काही रूल असतात जसं की अंडररूटमध्ये मी आधीच सांगितलं की अंडररूटमध्ये असा नंबर आहे जो कोणाचा तरी स्क्वेअर आहे, एक स्क्वेअर आहे, तर हा बाहेर येऊन x होईल. किंवा दुसरा रूल असा आहे की जर √x आहे आणि याचा होल स्क्वेअर जर आपण केलं तर याचं उत्तर x येईल. लक्षात, √x² असेल तरी x होईल आणि √x चा होल स्क्वेअर सुद्धा x होईल. तर हे रूल याच्यामध्ये आपल्या लक्षात आले पाहिजे. हे सर्व अशा प्रकारे आपण ऑपरेशन ऑन इरेशनल नंबरवर ऑपरेशन करू शकतो. ठीक आहे.